नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती जर देत असाल तर रोजचे आपले हे जे ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत, जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे आहेत, जे मागे यापूर्वी ज्या पोलीस भरती झालेल्या आहेत त्याची जी प्रश्नपत्रिका आहेत, रोज आपण एक सॉल्व्ह करून घेतोय. मागचे 3-4 दिवस काही अडचणीमुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही, पण आता यानंतर रोज तुम्हाला एक व्हिडिओ नेहमीसारखा मिळत राहील. आणि आज आपल्याला या सेशनमध्ये जळगाव जिल्हा पोलीस भरती जळगाव जिल्हा पोलीस भरती 2016 ला आलेला या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता याचा संपूर्ण पाठ आपल्याला बघायचा आहे. तर 50 प्रश्न जवळपास तर इथे असतीलच, ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू, जेणेकरून तुम्ही जर समोर पोलीस भरती देत असाल, येणार आहेच बरं का, पोलीस भरती तर डेफिनेटली येणार आहे, त्याची जर तुम्ही तयारी करत असाल तर कशा पद्धतीचे प्रश्न यापूर्वी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, तर त्याचा एक तुम्हाला अंदाज लावून समोरचा पेपरची तयारी तुम्हाला, अभ्यासाची तयारी तुम्हाला नक्की करता येईल. चला आपण घेऊया जळगाव जिल्हा पोलीस भरती 2016. पहिलाच प्रश्न बघा, पहिलाच प्रश्न गणिताशी रिलेटेड आहे आणि या पेपर सेटमध्ये काही करेक्शन्स आहेत बरं का, प्रिंटिंगमध्ये मिस्टेक, टायपिंगमध्ये मिस्टेक झालेले आहेत. जसं पहिल्या प्रश्नामध्ये पण टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. जिथे जिथे मिस्टेक असेल ती मी मिस्टेक करेक्शन करून लिहिल. इथे बोलत आहे 5 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. ऍक्च्युली इथे 5 नाही, इथे 500 रुपये बरं का. इथे आहे 500 रुपये. 500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली व किंमत 20% घटवली. घटवली म्हणजे कमी केली. तर वस्तूची शेवटची किंमत किती? आता आपला एक पॉईंट होता, सारख्या टक्केवारीमध्ये वाढ आणि घट होत असेल बघा, 20% वाढ होते आणि 20% घट होते, तर आपण काय करतो, 20चा करतोय वर्ग, 20चा वर्ग होत आहे 400 आणि 2 अंकाच्या पुढे डेसिमल पॉईंट देतोय, म्हणजे 4% काय झाली याच्यात, घट झाली. आणि या व्यवहारामध्ये नेहमी घटच होतं, कधीच वाढ होत नाही, होऊ शकत नाही. तर 4% घट होत आहे. या 500 रुपयावर 4% घट दाखवूया आपण. 500 रुपयाचा 1% 5, 5 गुणिला 4 म्हणजे 20 रुपये घट होईल. 500 रुपयावर 4% घट म्हणजे 20 रुपये घट, म्हणजे 500 रुपये किंमत होती, आता ती घट झाली आहे 20 रुपयाने, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 480 रुपये ही नवीन किंमत असायला पाहिजे. तर नवीन किंमत मिळते तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. पर्सेंटेजशी रिलेटेड सर्वच्या सर्व टाईपचे क्वेश्चन्स आपण बघितले होते, त्यामध्ये हा पॉईंट सुद्धा आपण शिकलेलो होतो. आता फक्त त्याला वापर करेल. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर सेकंडला या. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? तुम्ही जर ऑप्शन मध्ये बघत असाल तर सर्वच्या सर्व ऑप्शन दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये, आणि वर्ग जर असेल तर डेसिमल पॉईंटचा फंडा काय बोलतोय की डेसिमल पॉईंट नंतर म्हणजे दशांश अपूर्णांकानंतर ज्या संख्या दिलेल्या आहेत अंक, ते 2च्या पटीत असायला पाहिजे. एक तर 2 अंक असायला पाहिजे डेसिमल पॉईंट नंतर, किंवा 4 असायला पाहिजे, किंवा 6 असायला पाहिजे. 1, 3, 5, 7 असे विषम संख्यांमध्ये अंक चालणार नाही. तर बघा इथे हा तुम्हाला 225 तर पूर्ण वर्ग दिसतोय 15चा, पण डेसिमल पॉईंट नंतर 1, 2, 3 अंक आले आहेत. 3 अंक आला असेल तर वर्ग होणार नाही. 2 किंवा 4 किंवा 6 अंक असायला पाहिजे. जसं इथे बघा हा 225 तुम्हाला 15चा पूर्ण वर्ग दिसतोय आणि डेसिमल पॉईंट नंतर 1, 2 दोनच अंक आले आहेत, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड व्हायला पाहिजे. तिसरा आणि चौथा पण व्हेरीफाय करून घेऊया. 225 वर्ग तर आहे, पण डेसिमल पॉईंटच्या नंतर एकच अंक आला आहे, एक अंक चालणार नाही. इथे पण 225 वर्ग दिसतोय, पण डेसिमल पॉईंट नंतर 1, 2, 3, 4, 5 अंक आलेले आहेत, म्हणजे हा सुद्धा होणार. डेसिमल पॉईंट नंतर अंकांची संख्या 2च्या पटीत असायला पाहिजे आणि तो पूर्ण वर्ग असायला पाहिजे, तेव्हाच त्याला पूर्ण वर्ग म्हणता येईल. राईट. चला क्वेश्चन नंबर थर्डला घेऊया. 150 पैकी 96 गुण मिळाले. 96 गुण 150 पैकी मिळाले, तर शेकडा किती गुण मिळाले? अगेन पर्सेंटेज किती गुण मिळाले त्याला, छान. याला भाग द्यायचा 150च्या 1%ने, याचा 1% म्हणजे 1.5. डेसिमल पॉईंट सारखा करूया आणि भाग देऊया. प्रश्नाचे उत्तर मिळेल 15 सकं 90, 6 शिल्लक 15 चौक 60, म्हणजे 64% असायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर जे मिळत आहे ऑप्शन नंबर थर्डला. अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात, तुम्हाला त्याच्या मागचा कॉन्सेप्ट बिहाइंड माहिती असायला पाहिजे, कशा पद्धतीने याला इन्स्टंटली सॉल्व्ह केले जातात. चला समोर जाऊया, पुन्हा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 3 पर्यंत घेतले आपण, 4च्या नंतर घेऊया. 4, 5, 6, 7, 8 यामध्ये क्वेश्चन नंबर 4 बघा, 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर असं बोलतात. मीटर किलोमीटर, एका किलोमीटर मध्ये असतात तर टोटल 1000 मीटर, तर 5 मीटर मध्ये किती किलोमीटर, तर या 5ला सरळ सरळ 1000ने भाग देऊन द्या, म्हणजे तुम्हाला काय तयार होईल, तुम्हाला तयार होईल किलोमीटर. किलोमीटर तयार होईल.
आता 1000ला लागले 3 शून्य, म्हणजे या 5 पासून सुरुवात करून 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊन देऊया. हा 5 ॲज इट इज लिहूया. हा एक अंक झाला 3, 1 2 3, तो डेसिमल पॉईंट येईल इथे, तर तो इथे ड्रॉ करूया. म्हणजे 0.005 किलोमीटर असं म्हणता येईल, जे ऑप्शन नंबर डी ला मिळते. आता मेजरमेंटचे युनिट सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1 लिटर म्हणजे किती लिटर, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्राम, हे माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर सहज निघेल. चला क्वेश्चन नंबर 4 झालाय. क्वेश्चन नंबर 5 ला आहे 48, 60 आणि 72 या संख्यांचा मसावी किती विचारलाय. मसावी शॉर्टकट वापरा, ते चार्ट मेथड वगैरे तयार करत बसू नका. ऑप्शन मध्ये फक्त अशी संख्या बघा ज्या संख्येने या तिन्ही संख्येत भाग जात असेल. जशी बघा ही 8 ने 48 मध्ये आणि 72 मध्ये भाग जातो, पण 60 मध्ये जात नाही, म्हणजे 8 होणार नाही. 10 ने 60 मध्ये भाग जातो, 72 आणि 48 मध्ये जात नाही, ही होणार नाही. 12 ने 48, 60 आणि 72 या तिघांमध्ये पण भाग जात आहे, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर क. 15 ने फक्त 60 मध्ये भाग जातो, बाकीच्यांमध्ये भाग जात नाही. डिरेक्टली शॉर्टकट मेथड जे काही आपण शिकलं त्यांचे वापर करता आले पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 6 ला या. आता इथे एक संख्या मालिका दिलेली आहे. आता त्या मालिकेमध्ये या प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या यायला पाहिजे. खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात की ऍक्च्युली हा आहे काय प्रश्न. 111 नंतर 248 आली आहे, मग 4 अंकामध्ये आहे, मग 5 अंकामध्ये आहे, मग पुन्हा किती अंकामध्ये वाढेल, कन्फ्युज होतात. बट असतात मात्र खूप सोपे. तुम्हाला कॉन्सेप्ट बिहाइंड माहिती असेल तर सोपे. बघा हे 111 कशी तयार झाली. पहिली संख्या 1, दुसरी संख्या त्या 1 चा वर्ग आणि तिसरी संख्या त्या 1 चा घन. या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. जशी ही संख्या बघा 2, त्यानंतर आहे 2 चा वर्ग 4 आणि 2 चा घन 8, त्यानंतर आहे 3, 3 चा वर्ग 9, 3 चा घन 27, त्यानंतर आहे 4, मग 4 चा वर्ग 16 आणि 4 चा घन 64. मग समोरची संख्या कशी तयार व्हायला पाहिजे, तर समोरची संख्या व्हायला पाहिजे 5 पासून सुरू. मग 5 चा वर्ग लिहूया, 5 चा वर्ग 25, मग 5 चा घन लिहूया, 5 चा घन 125, आणि अशी काहीतरी संख्या तुम्हाला शोधायची आहे. 525, 125, जे तुम्हाला ऑप्शन नंबर क मध्ये मिळतंय, ऑप्शन नंबर सी. हे लॉजिक्स आहेत. लॉजिक्स खूप सारे तुम्हाला शिकवलेले आहेत. जे प्रकार पॅटर्न जे आहेत ना, त्या पॅटर्न नुसार तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 7. मालिका पुन्हा पूर्ण करायची आहे. बघा 30 च्या नंतर 42, 42 नंतर 56, 56 नंतर 72. डिफरन्स बघा यांच्यातील 12 चा डिफरन्स आहे, यांच्यामध्ये 14 चा डिफरन्स आहे, यांच्यामध्ये 16 चा डिफरन्स आहे. तर आता इथे 18 चा डिफरन्स व्हायला पाहिजे. म्हणजे 72 अधिक 18, 72 अधिक 18 इथे यायला पाहिजे 90, जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतंय. त्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 90. राईट. रिजनिंगचे खूप सारे पार्ट्स खूप साधे आणि सोपे असतात. तुम्हाला त्याचे लॉजिक्स माहिती असतील तर सहज तयार. जसं क्वेश्चन नंबर 8 बघा. इथे भारत रिलेटेड आहे रुपयासोबत, म्हणजे भारतामध्ये रुपया ही करन्सी आहे. तर जपानमध्ये कोणती करन्सी आहे, तर सर्वांना माहिती आहे जपानमध्ये येन करन्सी आहे, कारण डॉलर चालत नाही तिथे, पैसा चालत नाही, पॉन्ड चालत नाही. थोडंसं जनरल नॉलेजचं पण ज्ञान असायला पाहिजे. क्वेश्चनचे आन्सर सहज तयार होतात. चला 8 पर्यंत झालंय, 9 पासून जाऊया. क्वेश्चन नंबर 9. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना, म्हणजे ब्लड रिलेशनचा प्रश्न दिसतोय. कुणाच्या तरी फोटोकडे बोट दाखवताना किंवा परिचय करून देताना, शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली की त्याची बायको, हा जो माणूस आहे याची बायको, म्हणजे XYZ कुणी पण असेल, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक. बरं हा शब्द लक्षात घ्या, एकुलती. हे एकुलती एक म्हणजे दुसरी होणार नाही. माझ्या आईची एकुलती एक म्हणजे यांची जी आई असेल, या आईची एकुलती एक मुलगी तर हीच असेल, म्हणजे ती स्वतःच असेल. राईट ना. त्या माणसाची बायको ती स्वतः असेल, ज्याला ओळख करून देत आहे की एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे माणसाशी नाते नाही, म्हणजे या माणसाची ही स्त्री कोण, तर त्या माणसाची स्त्री कोण, तर डेफिनेटली तुम्हाला दिसतोय ती असायला पाहिजे त्याची बायको. बायको म्हणजे पत्नी. ही बघा इथे पत्नी दिसत आहे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे. राईट. ब्लड रिलेशनचे साधारणशे प्रश्न. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 ला आहे. 9 झालाय. क्वेश्चन नंबर 10. नरेश पश्चिमेकडे चालतोय. पश्चिमेकडे चालतोय किती मीटर हे बोललेलं नाहीये, तर आपण दाखवून घेऊया. पश्चिमेकडे म्हणजे डाव्या दिशेकडे, इकडे जातोय. पश्चिमेकडे म्हणजे डाव्या दिशेकडे, इकडे जातोय. किती मीटर अंतर बोललेला नाहीये, त्यामुळे आपण एक कॉन्स्टंट लाईन दाखवूया. तो उजवीकडे वळतो. आता इकडून जर उजवीकडे वळेल म्हणजे या डिरेक्शनला वळेल, म्हणजे या डिरेक्शनला इथपर्यंत गेलाय.
असं समजायला हरकत नाही. नंतर पुन्हा उजवीकडे वळतो म्हणजे समजा इथपर्यंत गेलेलं आहे, वळून मग डावीकडे चालायला लागतो. आता डावीकडे इथून जर इकडे डावीकडे वळायचं असेल तर त्याला या डिरेक्शन मध्ये जावं लागेल. डावीकडे उजवी आणि डावी चुकवू नका, जसं बोलताय तसं फॉलो करा, प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि फायनली बोलताय तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे बघा, हा कोणत्या दिशेला जात आहे, हा वरच्या डिरेक्शनला जात आहे. तो कुठे जात आहे, वर. वर म्हणजे वर नाही बरं का, वर म्हणजे उत्तर दिशेकडे जातोय. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे उत्तर. उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, क्वेश्चनचा आन्सर पण आहे उत्तर. वरच्या दिशेला जात आहे म्हणजे उत्तर दिशेला जात आहे. चला क्वेश्चन नंबर 11-12 थोडं याला इरेज करून देऊ म्हणजे जागा तयार होईल. क्वेश्चन नंबर 11 बघ, 2016चा प्रजासत्ताक दिन मंगळवारला होता. तर त्याच वर्षी म्हणजे 2016ला स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी? स्वातंत्र्य दिवस 2016चा म्हणजे 15 ऑगस्ट 2016. त्याचा वार काढायचा आपल्याला 15 ऑगस्ट 2016. आणि याचे सर्वांचे शॉर्टकट तुम्हाला शिकवलंय, शॉर्टकट वापरा. डेट आहे तुमच्याकडे 15 ऑगस्टचा कोड आहे 3 ऑगस्ट, 2000चा कोड आहे 6. 16 वर्ष समोर गेलेले आहेत. 16 वर्षापर्यंत 4 वर्ष हे लीप वर्ष तयार होतील, राईट. आणि इथून जर 7च्या टेबलमध्ये काही कटिंग होत असेल तर त्याला तुम्हाला करता येईल बघा. हा 15 आणि 6 21 कटलाय, 3 आणि 4 7 कटलाय. या 16ला जर 7 ने भाग दिला तर 7 दुने 14, शिल्लक किती राहिले आहेत 2. म्हणजे तुमच्या दिवसाचा कोड होत आहे 2, राईट ना. रविवार म्हणजे कोड 1, सोमवार म्हणजे कोड 2, तर इथे 2 आलाय म्हणजे तो सोमवार असायला पाहिजे. आणि सोमवार असेल तर ऑप्शन मध्ये शोधा. ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतोय तुम्हाला सोमवार. एकच शॉर्टकट आपण शिकलो होतो, त्या शॉर्टकटने सर्वचा सर्व कॅलेंडरचे प्रश्न सॉल्व्ह होतात. तुम्हाला त्या शॉर्टकटची माहिती असायला पाहिजे, राईट. चला इथे येऊया. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय बोलतोय की कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. गल याला असं लिहिलंय बघा, अल्फाबेटिकल रँकिंग नुसार हा प्रश्न आहे. तर जी हा 7व्या नंबरवर येतो म्हणून हा 7 लिहिलाय, आय हा 9व्या नंबरवर येतो हा 9 लिहिलाय, आर हा 18व्या नंबर येतोय म्हणून 18 लिहिलंय, आणि एल हा 12व्या नंबरवर येतोय म्हणून इथे 12 लिहिलंय. सेम वुमेन कसं लिहिलं जाईल, तर वुमेन कसं लिहिलं जाईल तर त्याचे पण रँकिंग नुसार कोड आपण लिहून घेऊया. की डब्ल्यू डब्ल्यू जो येतो हा 23 नंबरवर येतो रँकिंग नुसार, 23व्या क्रमांकावर येतो. ओ कोणत्या नंबरवर येतो, तर ओ येतो 15 नंबरवर. एम कोणत्या नंबरवर येतो, हा येतो 13 नंबरवर. ए येतो 1 नंबरवर रँकिंग नुसार, आणि एन येतो 14 नंबरवर. तर अशी काही संख्या 23 15 13 114 बघा, 23 15 13 114 ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतोय. तर अल्फाबेटिकल रँकिंग सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, राईट. चला क्वेश्चन नंबर 12 पर्यंत पोहोचलोय आपण, समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 13 पासून सुरुवात करूया. पुन्हा रिझनिंगचे प्रश्न दिसत आहेत. विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे त्या गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 4 ऑप्शन पैकी 3 एकाच गटातील असतील आणि एक काहीतरी वेगळा असेल. त्यामध्ये बघा मकर, मेष आणि धनु. जर तुम्हाला राशी जे 12 राशी आहेत ना त्या माहिती असतील तर मकर, मेष आणि धनु या राशी. पण राहू जे आहे, राहू ही रास नाही, याला नक्षत्र म्हणतात. म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर क, जो या गटात बसत नाही. हा जो गट आहे तो राशींचा गट आहे, त्याच्यामध्ये हा नक्षत्र बसणार नाही. तर राहू हा गटात न बसणारी आहे राहू, तर तुमचं उत्तर राहू असायला पाहिजे. सेम क्वेश्चन नंबर 14 पण बघा, सेम विसंगत घटक म्हणजे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये गटात न बसणारा. त्यामध्ये बघा मणिपूर, आसाम आणि नागालँड. मणिपूर, आसाम आणि नागालँड हे राज्य आहेत, राईट ना. पण शिलाँग हे राज्य नाही आहे, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे शिलाँग. तर हे थोडंसं जनरल नॉलेज तुम्हाला माहिती असतेच, राईट. चला क्वेश्चन नंबर 15 ला येऊ. क्वेश्चन नंबर 15, लोकर कापसापेक्षा महाग आहे. लोकर कापसापेक्षा महाग आहे म्हणजे लोकर ला मोठं दाखवा कापसापेक्षा. लोकर ग्रेटर दॅन साइन दाखवा. लोकर कापसापेक्षा महाग. कापूस ज्वारीपेक्षा महाग आहे. हा जो कापूस आहे हा ज्वारीपेक्षा महाग आहे. कापूस ज्वारी म्हणजे कापसाला ज्वारीपेक्षा मोठं दाखवा. आणि इथे बघा काय होत आहे, ज्वारीपेक्षा महाग तुरी आहे. तुरी हा कुणापेक्षा महाग आहे, ज्वारीपेक्षा. ज्वारीपेक्षा महाग तुरी आहे. तर प्रश्न विचारलाय तर सर्वात स्वस्त काय, सर्वात स्वस्त काय असेल, तर इथे पण जे दिसतोय इथे पण जे दिसतोय सर्वात स्वस्त म्हणजे सर्वात स्वस्त तर ज्वारी, जे फॉर ज्वारी असायला पाहिजे. लॉजिकल क्वेश्चन्स बरं का, थोडं या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल,
चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 ला योग्य संबंध ओळखा. तुळशीदास आणि रामायण म्हणजे तुळशीदास यांनी रामायण लिहिलेली आहे हे माहिती आहे सर्वांना. तर ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय? तुमच्या सर्वांना माहिती असेलच की ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर तो असेल भावार्थ दीपिका, ऑप्शन नंबर क. चला 17 नंबरवर येऊया. जर 3 बरोबर 27, बरं 3 चा घन होत आहे 27, 4 बरोबर 64, 4 चा घन 64, 5 बरोबर 125, 5 चा घन 125, 6 चा घन किती असायला पाहिजे? 6 चा घन असायला पाहिजे 216. तुमचं उत्तर असायला पाहिजे 216, ऑप्शन नंबर 1. अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात गणित आणि बुद्धिमत्ताचे. एकही गुण तुमचा वाया जात नाही. तुमची तशी प्रॉपर स्टडी असायला पाहिजे, तुमची तयारी असायला पाहिजे. आणि ती तयारी करण्यासाठी आपण रोज एक क्वेश्चन पेपर घेतोय, जसा हा घेतोय. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट पासून घेऊया, 18 पासून. खालील शब्दसमूहातील विसंगत घटक ओळखायचे. विसंगत घटक ओळखूया. पुन्हा जसे याच्यापूर्वी 2 प्रश्न विसंगत घटकचे होते, तर तसंच बघा या वॉच मध्ये ATCH शेवटी दिसतोय, इथे ATCH मॅच मध्ये दिसतोय, कॅच मध्ये ATCH दिसतोय, बट क्लॉक मध्ये असंच काही दिसत नाही. म्हणजे विसंगत घटक असायला पाहिजे तुमचा क्लॉक. कारण वॉच, मॅच आणि कॅच हे रिदमिक शब्द वापरले आहेत. क्लॉक हा रिदमिक शब्द नाही, त्यामुळे उत्तर असायला पाहिजे क्लॉक. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 19 ला. क्वेश्चन नंबर 18 झाला, क्वेश्चन नंबर 29. मालिकेतील चुकीची संख्या. आता ही जी मालिका दिली याच्यामधील चुकीची संख्या ओळखायची. तर तुम्हाला त्या मालिकेमध्ये पॅटर्न कोणता आहे सर्वात आधी हा बघायचा आहे. आणि त्या पॅटर्ननुसार कोणती संख्या तुमच्या मालिकेला डिस्टर्ब करते, जी संख्या डिस्टर्ब करत असेल त्याला बाहेर काढून टाकणे म्हणजे ऑड मॅन म्हणजे विसंगत. बघा 5 पासून 10 पर्यंतचं अंतर 5 आहे, 10 पासून 17 पर्यंतचं अंतर 7 आहे. आता ही जी मालिका आहे ही ऑड नंबरनुसार म्हणजे विषम संख्येनुसार समोर जाते. 5, 5 च्या नंतर 7, 7 च्या नंतर 9 यायला पाहिजे. तर 17 अधिक 9 जर केले तर इथे 26 यायला पाहिजे. कोणती संख्या यायला पाहिजे? इथे 26. बट तिथे कोणती संख्या घेतली आहे? तिथे घेतली आहे 27. तर 27 ही चुकीची आहे असं म्हणता येईल. पण समोर टॅली करून घ्या. 9च्या नंतर 26 अधिक 11 37 होतात का? यस होतात. 37 अधिक 13 50 होतात का? होत आहेत. 50 अधिक 15 65 होत आहेत का? होतात. म्हणजे या 27च्या जागेवर जर 26 हा अंक लिहिला असती, ही संख्या लिहिली असती, तर तुमची मालिका पूर्ण असते, मालिका कंप्लीट झाली असती. म्हणजे 27 ही जी आहे ती या मालिकेला डिस्टर्ब करते म्हणून उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर क 27. क्वेश्चन नंबर 20 ला खाली चौकोनात या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या यायला पाहिजे असं बोलतोय. जर तुम्ही बरोबर लक्ष दिलं तर मधल्या संख्या मोठ्या दिसतात आणि राईट हँड आणि लेफ्ट हँडच्या संख्या लहान दिसतात. तर या दोघांशी मिळून ही मधली संख्या कशी तयार होते बघा. तर 8चा गुणाकार करा 9 सोबत. 8 गुणिला 9 हा होतोय 72. आणि या 72 ची केली आहे दुप्पट, तर ही 144 तयार झाली आहे बघा. म्हणजे लेफ्ट हँड आणि राईट हँड यांचा गुणाकार त्याच्या गुणाकाराची दुप्पट करणे. बघा 6 गुणिला 7, 6 गुणिला 7 ही होते 42. आणि 42 ची जर दुप्पट केली तर उत्तर मिळतंय 84. ही मधली संख्या तयार होते 84. सेम असंच काहीतरी प्रोसेस या 13 आणि 11 यांच्या गुणाकाराची दुप्पट इथे मध्ये यायला पाहिजे. तर 13 गुणिला 11 म्हणजे 143 होतात. याची दुप्पट जर केली तर 286 ही संख्या इथे यायला पाहिजे. 286 जी ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. ऑप्शन नंबर 1 मध्ये त्याचं उत्तर मिळेल. राईट. चला क्वेश्चन नंबर 20 झालाय. क्वेश्चन नंबर 21 ला आहे. आता या प्रश्नामध्ये एक फॉल्ट आहे बरं का, लिहिण्यात चुकलेलं आहे. कारण रिकाम्या जागी भराव्याच्या अक्षरांचा योग्य क्रम निवडा. इथे फक्त 1 2 3 तीनच रिकाम्या जागा दिल्या आहेत. बट ऑप्शन मध्ये 1 2 3 4 प्रत्येक ऑप्शन मध्ये 4 तुम्हाला फिलिंगसाठी दिलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न लिहिण्यात कुठेतरी चुकलेला आहे. तर याला आपण ड्रॉप करूया आणि समोर जाऊया. असे आहेत काही प्रश्न जे टायपिंग मध्ये चुकलेले आहेत. त्यामुळे 21 नंबरचा प्रश्न ड्रॉप करूया आणि समोर जाऊया. चला क्वेश्चन नंबर 22 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 22. शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात पश्चिम दिशेला. बघा जर या प्रश्नाला पण समजून घ्या, खूप विद्यार्थी चुकतात. तुमचं स्ट्रक्चर हे असतं बरं का. हा नॉर्थ असतो म्हणजे उत्तर, हा ईस्ट असतो म्हणजे पूर्व, हा साऊथ असतो म्हणजे दक्षिण आणि हा वेस्ट असतो म्हणजे पश्चिम. तर शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात, शीर्षासन म्हणजे जसं आता मी सरळ उभा आहे
तर माझा उजवा हात इकडे आणि डावा हात इकडे. पण मला शीर्षासन म्हणजे डोकं खाली आणि पाय वर जर केले तर माझा उजवा हात या दिशेला जाईल आणि डावा हात या दिशेला जाईल, या दिशेला जाईल. तर इथे बोलताय की एक व्यक्ती शीर्षासन करू नये तर डावा हात त्याच्या पश्चिम दिशेला, पश्चिम दिशेला. बघा जर सरळ तो उभा असेल, सरळ सरळ तो असा उभा असेल तर त्याचा डावा इकडे जायला पाहिजे, डावा इकडे जायला पाहिजे सरळ उभा असेल तर, आणि तो उत्तर दिशेकडे बघत असेल तर. पण उत्तर दिशेकडे जर तो शीर्षासन करून उभा असेल उत्तर दिशेकडे तर हा डावाचा होऊन जाईल उजवा. म्हणजे याचा अर्थ तो उत्तर दिशेकडे बघत नाहीये, तो या साऊथ डिरेक्शन म्हणजे दक्षिण दिशेकडे बघतोय. बघा दक्षिण दिशेकडे सरळ तो बघत असता तर, सरळ बघत असता तर डावी बाजू इकडे आली असती, सरळ जसा मी उभा आहे तसा बघत असता तर. पण तो शीर्षासन करून असेल तर डावीचा हा जो इकडे डावा येतोय तो इकडे जाईल. म्हणजे त्याचा फेस जो आहे त्याची तोंड कोणत्या दिशेला असायला पाहिजे, त्याचा फेस दक्षिण साऊथ डिरेक्शनला असायला पाहिजे. त्याचं उत्तर तयार होईल तुमचं ड. खूप विद्यार्थी ह्या प्रश्नाला शीर्षासनाला चुकतात बरं का. उलट करून घेणे, काहीच करणे नाहीये. जिकडे उजवा येतो तिकडे डावा करणे, जिकडे डावा येतो तिकडे उजवा करणे शीर्षासन करताना. चला क्वेश्चन नंबर 22 नंतर 23 नंबरला येऊया. हा 20 आहे, हा 25 आहे आणि मधली संख्या 90 दिली आहे. बघा 20 अधिक 25 झाला 45 आणि 45 ची दुप्पट झाली आहे 90. राईट. इथे बघा 16 अधिक 34 हे होतात 50, 50 ची दुप्पट झाली आहे 100. तर 57 आणि 13 यांची बेरीज करू आणि त्याची दुप्पट मध्ये व्हायला पाहिजे. 57 अधिक 13 70, 70 ची दुप्पट 140 हे उत्तर असायला पाहिजे. लॉजिकल साधे सोपे प्रश्न असतात बरं का, तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजे. बरं हा 24 नंबरचा प्रश्न पण इथे चुकलेला आहे बरं का, इथे चिन्ह चुकलेलं आहे. आता ऍक्च्युली कुठे चुकलेलं आहे तर ते कन्फर्म नाही मला, त्यामुळे या 24 नंबरचा प्रश्न पण सध्या तात्पुरता ड्रॉप करा. राईट. क्वेश्चन नंबर 25 ला या. डोळे म्हणजे कान, कान म्हणजे नाक, नाक म्हणजे दात. तर श्वास कशाने घेणार, आपण श्वास कशाने घेतो तर नाकाने. पण नाक हे उत्तर होणार नाही, नाकाला काहीतरी दुसरं नाव संबोधलं आहे. तर नाक म्हणजे दात, तर तुमचं उत्तर दात असायला पाहिजे. इथे मीन्स कुठल्याही नावाला दुसरं नाव दिलं जातं तर यानुसार नाकाने श्वास घेतो पण नाक उत्तर होणार नाही. नाकाला काय म्हणतात तर नाकाला म्हणतात दात, तुमचं उत्तर दात असायला पाहिजे. 25 प्रश्न केले आहेत आपण, समोर पुन्हा बघूया. आता इथून मराठीचे प्रश्न सुरू होत आहेत बरं का 26 पासून. तर याला आपण स्क्रोल डाऊन करूया आणि समोर जाऊया. अनिल या शब्दाचा अर्थ नाही, आपल्याला नको हे. हे झाले 50 पर्यंत. 51 पासून पण सुरू होत नाहीये, म्हणजे समोर असतील बरं का. पुन्हा खाली गेलं तर मांजर कोणत्या, हा क्वेश्चन नंबर 61 पासून सुरू होते बघा. एका सभेतील 5 व्यक्ती एकमेकांशी हस्तांदोलने करतात. क्वेश्चन नंबर 61 पासून जाऊया, कारण वर जे आहे ते मराठी ग्रामरचे आणि जी के चे प्रश्न होते आणि त्याचा आपल्या या लेक्चरशी काहीच संबंध नाही. क्वेश्चन नंबर 61 हस्तांदोलन. 5 व्यक्ती आहेत एकमेकांशी हस्तांदोलने करतात, अगदी साधा सोपा प्रश्न राईट ना. तर कॉम्बिनेशनच्या नुसार 5 गुणिला 4 भागिला 2 करून घेणे आहे. 4 दुने 2 दुने 4, 5 दुने 10. एकूण हस्तांदोलने किती व्हायला पाहिजे, एकूण हस्तांदोलने किती होतील तर ते होतील 10. कॉम्बिनेशन मध्ये आपण शिकलोय, कारण फक्त 2च व्यक्ती हस्तांदोलने करतात म्हणून भागीला 2 करणे आहेत आणि जितके व्यक्ती असतील त्याच्या आधीच्या संख्येने त्याला गुणाकार करून भागीला 2 करणे. क्वेश्चन नंबर 62 ला या. 400 मीटर लांबीचा ताशी 400 मीटर लांबीची ताशी 72 किलोमीटर वेगाने जाण्याच्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यात किती वेळ लागेल, टाइम काढायचा. तुम्हाला डिस्टन्स दिले आहे 400 राईट, भागीला स्पीड दिली आहे 72, बट ही स्पीड नको, याला मीटर पर सेकंड मध्ये म्हणजे 5/18 ने गुणाकार करणे. 18 चौक 72, 4 पंचे 20 म्हणजे 400 भागीला 20. तुमच्या प्रश्नाचे उत्तर होईल 20 सेकंद. 20 सेकंद कुठे मिळतोय का, ऑप्शन नंबर 4 ला मिळत आहे, उत्तर व्हायला पाहिजे. टाइम स्पीड आणि डिस्टन्सचे अगदी साधे आणि सोपे प्रश्न असतात, तर ते तुम्हाला डील करता आले पाहिजे. चला नेक्स्ट येऊया. 63 पासून समोर बघूया. क्वेश्चन नंबर 63. थोडा बॉडमासशी रिलेटेड क्वेश्चन आहे, त्याला बॉडमास नुसारच सॉल्व्ह करणे. बॉडमास नुसार काय बोलतोय म्हणजे भागाकार आधी व्हायला पाहिजे. बघा इथे लिहितोय 9 अधिक 5 गुणिला 16 भागीला 4 वजा 2.
तर आधी भागाकार करून घ्या, 4 ने याला भाग दिला, 4 चौक 16, मग गुणाकार करा, 4 पंचे झालाय तो 20, 20 अधिक 9 29, 29 वजा 2, 29 वजा 2 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 27 27. साधारणसा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता, तो सॉल्व सहज होतो, बॉडमास नुसार सॉल्व करणे. चला क्वेश्चन नंबर 64 ला आहे. राम व श्याम यांच्या वयांची बेरीज बेरीज 37 वर्ष. श्याम रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? 5 वर्षांनी लहान आहे. तर रामचे वय किती? म्हणजे राम मोठा आहे, म्हणजे मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या काढताना काय करतोय, या ज्या दोन संख्या त्यांच्या बेरजेला 2 ने भाग देतो. तर 37 अधिक 5, 37 अधिक 5 म्हणजे झाले 42, राईट ना. 37 अधिक 5 झाले 42, याला 2 ने भाग द्या, उत्तर मिळेल. म्हणजे राम किती वर्षाचा असायला पाहिजे? तो असायला पाहिजे 21 वर्षाचा. शॉर्टकट सर्व, हे सर्व शॉर्टकट. याला इक्वेशन मध्ये तयार करण्याची गरज पडायला नको, प्रश्न बघितल्याबरोबर तुमचं उत्तर टिक व्हायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 65 ला. 65, बाजीरावने आपल्या शेताचा 1/2 भाग ऊस लावला, 1/4 भागात सोयाबीन पेरले व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली. तर त्याने किती एकर ऊस लावला? ऊस काढायची. चला इथे थोडीशी जागा तयार करतात सोडवायला आणि याला सॉल्व्ह करूया. बाजीरावने आपल्या शेताच्या, त्याचं शेत काहीतरी एकरचं असेल, त्याच्या अर्ध्या भागामध्ये ऊस लावला. अर्ध्या भागात बरं का, 1/2 म्हणजे अर्ध्या भागात ऊस लावला. आणि 1/4 भाग, 1/4 मीन्स 0.25, पावशेर भागामध्ये त्याने सोयाबीन पेरली व उरलेल्या 16 एकर. तर हा 16 एकर जो आहे तो 1/4 असायला पाहिजे. 16 एकर, राईट ना. म्हणजे 0.25 असायला पाहिजे. तर 16 चोक म्हणजे 16 गुणिला 4, टोटल 64 एकर. टोटल 64 एकरचं त्याचं शेत असेल. आणि त्यापैकी प्रश्न विचारलाय तर त्याने किती एकर ऊस लावला. ऊस बघा, ऊस अर्धा एकरला लावला होता, तर 64च्या अर्धे करा, 64ला 2 ने भाग देऊ, म्हणजे 32 एकर मध्ये ऊस लावला असेल असं म्हणता येईल. टोटल त्याच्याकडे जी जमीन आहे ती 64 एकरची आहे, राईट. त्यापैकी 1/2 अर्ध्या भागामध्ये त्याने ऊस लावलाय. तर ऊस किती याच्यात लावलाय? तर 32 एकरला ऊस लावला असेल. ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी, राईट. चला इथपर्यंत झालंय, समोरचे जाऊया. क्वेश्चन नंबर 66 पासून समोर जाऊया. 15चा वर्ग व 4चा घन. आता वर्ग आणि घन तुम्हाला माहिती असतीलच आणि असायलाच पाहिजे बरं का. कमीत कमी 30 पर्यंत वर्ग आणि 15 पर्यंत घन माहिती असायला पाहिजे. या परीक्षांमध्ये त्याच्यावर प्रश्न पडतात. क्वेश्चन नंबर 66 बघा. 15चा वर्ग म्हणजे 225 आणि 4चा घन म्हणजे 64, राईट. यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करू. 22 मधून 6 गेले 16, म्हणजे 161 असायला पाहिजे. उत्तर 161, जे तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये मिळते. 161 वर्ग आणि घनाशी रिलेटेड. चला क्वेश्चन नंबर 67. राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:9. त्यांच्या वयांची वजाबाकी 36. बरं, वजाबाकी 36 बोलते. वजाबाकी किती आहे? 36. तर भागीला या दोघांची वजाबाकी करा. त्यांच्या शेअरची वजाबाकी 9 आणि 3 यांची सबट्रॅक्शन केली तर 6. म्हणजे एक शेअर कितीला मिळाला तुम्हाला? 36ला 6 ने भाग दिला, हा मिळतो एक शेअर. हा तयार झाला एक शेअर. प्रश्न विचारले राजूचे वय किती? तर राजूचे आहेत 3 शेअर. राजूचे किती शेअर आहेत? 3. 6 गुणिला 3 म्हणजे 18 वर्ष असायला पाहिजे राजूचं वय. 18 वर्ष. शेअरिंग कॉन्सेप्ट, राईट ना. रेशो अँड प्रोपोर्शनचा शेअरिंग कॉन्सेप्ट बघा. प्रश्न आणि उत्तर टिक करा, असंच काम आहे. जास्त लांब तर जाण्याची गरज नाही. क्वेश्चन नंबर 68 ला या. एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. बरं, हा थोडासा मीन्स इमॅजिनरी क्वेश्चन आहे की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. 60 मिनिटांनी हौद पूर्ण भरला असेल. 60 मिनिटांनी हौद पूर्ण भरला असेल तर कितव्या मिनिटाला तो अर्धा भरला होता? लक्षात घ्या, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. जर 60 मिनिटात हौद पूर्ण भरला म्हणजे त्याच्या 1 मिनिट पूर्वी 59 मिनिटाला तो अर्धा भरला असेल. कारण 59 मिनिटाला जर अर्धा भरला असेल तर त्याच्या समोरच्या 1 मिनिटाला अर्ध्याची दुप्पट ती पूर्ण होईल. म्हणजे अर्धा वेळा भरला असेल तर 59व्या मिनिटाला, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी, 59व्या मिनिटाला तो अर्धा भरला असेल, राईट ना. हा जो हौद आहे हा समजा 59व्या मिनिटाला इतका अर्धा भरलाय आणि प्रत्येक मिनिटाला तो दुप्पट होत आहे. तर हा 59 असेल तर समोरचा +1 म्हणजे 60व्या मिनिटामध्ये हा पूर्ण भरला असेल. थोडासा इंटेलेक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे.
तर विद्यार्थी चुकतात. 60च्या अर्धे 30 करून देतात, ते याला टिक करतात आणि चुकतात बरं का. 30 होणार नाही, तो 59व्या मिनिटात होईल. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 69. ताशी 30 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या गावाला 240 किलोमीटर अंतरा गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. तर तिचा सरासरी वेग लक्षात घ्या, सरासरी वेग काढायचा. तुमच्याकडे काय दिलंय 30, दुसरी काय दिली आहे 60. 30 आणि 60, 30 आणि 60 च्या मध्ये कोण येतो, तर येतो 45. आणि 45 पेक्षा थोड्याने कमी असायला पाहिजे, थोड्याने कमी. 45 पेक्षा थोड्याने कमी तर 40 किलोमीटर तुम्हाला मिळतोय, थोड्याने कमी बरं का. हा 30 किलोमीटर जास्त कमी मिळतोय, थोड्याने कमी. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 40 किलोमीटर प्रति तास. हे शॉर्टकट तुम्हाला आठवत असेल. हे सर्वच्या सर्व मी तुम्हाला शिकवून चुकलोय. तुम्हाला आता प्रश्नांमध्ये परीक्षेमध्ये अप्लाय करायचे आहे. त्याला उत्तर मिळेल तुम्हाला 40 किलोमीटर प्रति तास. चला 69 झालं, 70 पासून येऊया. क्वेश्चन नंबर 70. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिली आहे. बरं, सरासरीचा प्रश्न. सरासरी तुमच्या सोप्यात सोप्या टॉपिक पैकी 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिली आहे 10. म्हणजे 40 गुणिले 10 हे किती झाले टोटल 400. 40 गुणिले 10 टोटल त्यांचं वय काढूया. त्यात एका शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 11 होते. बरं, 40 विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये एक शिक्षक आला तर ते झाले 41, राईट. आणि सरासरी किती होते 11. तर 41 गुणिले 11, 11 एक 11, 11 चौक 44 आणि 1 45. म्हणजे शिक्षकाचे वय मिळाले ते होते 451. 451. आता शिक्षकाचे वय किती असाच प्रश्न असेल तर या दोघांची वजाबाकी करा, तुम्हाला 51 हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी, राईट. साधा सोपा प्रश्न होता, या पद्धतीने सॉल्व्ह केला जातो. क्वेश्चन नंबर 71 ला या. 70 संपलाय. एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20% नापास झाले, इंग्रजीत 35% नापास झाले व दोन्ही विषयात 15% नापास झाले. नापास नापास नापास. तर आपण काय करतोय, 20 आणि 35 यांच्या बेरजेमधून हे 15 आपण मायनस करतोय. 20 आणि 35 म्हणजे 55. 55 मधून 15 मायनस केले म्हणजे टोटल 40% काय मिळतील तुम्हाला नापास, राईट. पण प्रश्न काय विचारलाय, तर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल. लक्षात घ्या, 100%पैकी 40% नापास झाले तर 100 - 40 म्हणजे 60% हे पास पास असायला पाहिजे. पास किती टक्के असायला पाहिजे 60%. तर 60% पास. ऑप्शन नंबर क तुमचं उत्तर असायला पाहिजे. तिन्ही नापास 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 दिलेले आहेत, तर म्हणजे नापासची टक्केवारी तुम्हाला मिळाली 40%. 100 मधून 40 कमी करा, शिल्लक असलेले 60% हे पास असायला पाहिजे, राईट. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 72 ला. 4, 3, 5 यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक सांगा बोलताय. अगदी साधा सोपा प्रश्न. मोठी संख्या तयार करायची आहे, मोठ्या संख्येपासून सुरुवात करा. म्हणजे 5, 4, 3, 5, 4, 3 ही झाली सर्वात मोठी संख्या. आणि लहान संख्या तयार करायची आहे तर लहानापासून मोठी तयार करा. 3, 4, 5, 3, 4, 5 ही झाली आहे सर. आणि यांची वजाबाकी किती असं काढायला सांगितलं. चला काढूया. 13 मधून 5 गेले, 8 राहिले, 1 शिल्लक 9. 198 हे मिळतं का बघा ऑप्शन मध्ये. 198 त्यांची वजाबाकी असायला पाहिजे 198. सोपे सोपे प्रश्न, सोपे सोपे त्याला ऍप्लिकेशन. चला 73, 73, 74. 73 वर येऊया. दोन संख्यांची बेरीज दिली आहे 96. दोन संख्यांची बेरीज दिली आहे 96 आणि त्यांची वजाबाकी दिली आहे 24. तर त्यांचे गुणोत्तर किती, राईट. तर सर्वात पहिली संख्या काढू. या दोघांच्या बेरजेला 2 ने भाग देऊ. 96 अधिक 24 भागिला 2 ही पहिली संख्या मिळेल. 96 अधिक 24 120. 120 भागिला 2 म्हणजे ही मिळेल तुम्हाला पहिली संख्या. दुसरी संख्या काढू. या दोघांची वजाबाकी 96 वजा 24 भागिला 2. 96 मधून 24 मायनस करा, राहिले 72. 72 भागिला 2 म्हणजे 36 ही मिळाली दुसरी संख्या. या दोन संख्याचे गुणोत्तर किती. 60 आणि 36 चे गुणोत्तर. म्हणजे 60 आणि 36 मध्ये कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर 12 पंचे 60 आणि 12 त्रिक 36. तर 5:3 हे असायला पाहिजे. याचे उत्तर 5:3 बघा ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतंय. लहान संख्या आणि मोठी संख्या काढण्याचे कॉन्सेप्ट. दोघांच्या बेरजेला 2 ने भाग दिला, मिळाली मोठी संख्या. दोघांच्या वजाबाकीला 2 ने भाग दिला, मिळाली लहान संख्या, राईट. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 5:3. क्वेश्चन नंबर 74 ला. एक वस्तू 1584 ला विकल्यामुळे 12% तोटा झाला.
तोटा, प्रॉफिट अँड लॉसचा. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. चला इथे याला इरेज करतोय, इथे सॉल्व्ह करून देतोय तुम्हाला. विक्री किंमत दिली आहे 1584 आणि किती टक्के तोटा झालाय 12%. 12% हा तोटा झालाय, म्हणजे 100 मधून 12% कमी मिळत आहेत. कमी मिळत आहेत म्हणजे 100 वजा 12 88% मिळत असतील तर याला 88% भाग देऊ, गुणीला करूया 100, म्हणजे तुम्हाला तुम्हाला त्या ती किंमत मिळेल, खरेदी किंमत. राईट, भाग जातो का बघा, तर 11 ने भाग दिला, 11 भाग दिला तर 11 8 88. राईट, 11 इथे भाग द्या, 11 1 11, एक शिल्लक, 11 1 11, पुन्हा 7 शिल्लक. चला 11 भाग जात नाही, 4 ने भाग देऊया. 4 ने भाग दिला तर 22, 11 1 11, सॉरी इथे 4 शिल्लक राहिले ना, 11 चौक 44. राईट, 4 शिल्लक आणि 11 चौक 44. मग 8 ने याला भाग द्या 16, 18, 8 1 8. राईट ना, 6 शिल्लक, 8 8 64. 18 गुणीला 100, 18 गुणीला 100 म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे 1800. 1800 बघा तर उत्तर मिळतं का, हे मिळतं ऑप्शन नंबर ए मध्ये. 12% तोटा झालाय, म्हणजे 100% पेक्षा 12% कमी मिळाले, म्हणजे 88% असेल ही किंमत. किती असेल 88%. त्यांना प्रॉपरली भाग द्या, प्रश्नाचं उत्तर तयार. 1800 रुपये याचं उत्तर तयार झालंय. समोर येऊया, 74 नंतर 75 76 77. बरं 75च मिळत आहे बरं का. त्यानंतर 76 पासून तुमचे जीकेचे प्रश्न तयार होत आहेत, तर 75 वा प्रश्न तयार करून घेऊया आणि मग समोर बघूया पुन्हा कुठे मिळतात. क्वेश्चन नंबर 75 बघा, 5 क्रमवार, क्रमवार हा शब्द वापरण्यात आला आहे बरं का. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 85 आहे, तर 85 ला भाग देऊया आपण 5 ने, म्हणजे सरासरी मिळेल तुम्हाला 85 ला भाग देऊ 5 ने, इथे देतोय, म्हणजे सरासरी मिळेल तुम्हाला 17. सरासरी काय असायला पाहिजे 17. आणि 5 क्रमवार आहेत, 5 क्रमवार, तर 1 2 3 4 5, तर मधली संख्या जी असते ती नेहमी सरासरी असते, तर 17 ही असेल. आणि क्रमवार विषम संख्या, तर 17च्या नंतर येईल 19, 19 नंतर येईल 21, 17च्या आधी येईल 15 आणि 15च्या आधी येईल 13. म्हणजे ही ती सिरीज आहे. यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती, 13 15 17 19 21, त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती मिळेल, तर ती मिळायला पाहिजे 21, ती असायला पाहिजे 21. राईट. नेक्स्ट बघा, 76 नंबर पासून जीकेचे प्रश्न तयार होतात. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण, दादासाहेब फाळके, तुम्हाला माहिती असेलच, बट हा आपला विषय नाही. समोर बघ, या गणित आणि बुद्धिमत्ता दिसतो का, किरण नाही, आपल्या कामाचं नाही. 2016-17 अर्थसंकल्प नाही. 97 नंतर 98, 98 नंतर नाही. 98 प्रश्न दिले आहेत, 100 असायला पाहिजे होते, पण 98 प्रश्न दिले आहेत, बट समोर कुठलाही गणित आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न तुम्हाला मिळत नाही. राईट. तर हे जे विश्लेषण होतं हे जळगाव याचा 2016चा पेपर आपण हा इथे बघितला आहे बरं का. रोज तुम्हाला असाच एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बरं का, जो पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे, तो तुम्हाला रोज यूट्यूबवर आपल्या मिळणारच. आणि समोर जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर रोजचे हे व्हिडिओ तुम्ही बघा. प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत किंवा समोर कशा पद्धतीने विचारण्यात येऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची तयारी करता येईल. राईट. तुम्हाला जर पाहिजे असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की सर या जिल्ह्याचा पेपर सॉल्व्ह करून दाखवा, असा विश्लेषण द्या, तुम्ही त्या जिल्ह्याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये आणि परीक्षेचं नाव बरं का, कोणत्या वर्षीचा पेपर पाहिजे तुम्हाला, किंवा त्याची PDF असेल तुमच्याकडे, तुम्ही मला सेंड करा, मी त्या पेपरचं विश्लेषण तुम्हाला देईन. राईट. तर हा आजचा विश्लेषण नक्की बघा. तुम्हाला जरा तुमचे काही मित्र असतील जे पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांना पण सेंड करा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंट्स सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे, तुमच्या कमेंटचे नेहमी स्वागत असेल. राईट. तर हा पेपरचं विश्लेषण सध्या तात्पुरतं मग मी इथेच थांबतोय. उद्या तुम्हाला पुन्हा एखादा नवीन यापूर्वी विचारण्यात आलेला क्वेश्चन पेपर पोलीस भरतीचा मिळेल. राईट. आणि माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतीलच, की येणारे हे जे नवीन वर्ष आहे, म्हणजे उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. आज 31 तारीख, 31 डिसेंबर. समोरच्या वर्षी नक्कीच तुम्हाला कुठेतरी तुमची एक सीट कन्फर्म होईल, कुठेतरी नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीचं सिलेक्शन मिळेल अशी अपेक्षा करतोय. राईट. माझ्या या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील. टिल देन ऑल ऑफ यू, नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटूया. बी हॅपी अँड कीप स्माइलिंग ऑलवेज. थँक्यू सो मच. थँक्यू.